हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. तर आज मी आलेली आहे कोल्हापूरला. आज आहे 25 डिसेंबर. मी तुम्हाला सांगितलं होतं ना की 25 डिसेंबरला काहीतरी स्पेशल आहे म्हणून. तर आज आम्ही त्याच स्पेशल गोष्टीसाठी आलेलो आहोत कोल्हापुरात. आणि आता आम्ही चाललो आहोत महालक्ष्मी दर्शनाला. तर मी त्यासाठी अशी रेडी झालेली आहे, साडी वगैरे नेसून. आता आम्ही महालक्ष्मी दर्शनाला निघालोत आणि सकाळचे वाजलेले आहेत 6:30. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आम्ही असे रेडी झालेलो आहोत. मिस्टरांनी कुर्ता वगैरे घातलाय छानपैकी आणि मी साडी नेसली आहे. मुलगा सुद्धा रेडी झालेला आहे छानपैकी. आज फर्स्ट टाइम तो कॅमेरा समोर येतोय. एरवी तो रेडी होते ब्लॉगमध्ये येण्यासाठी. आज फर्स्ट टाइम तो ब्लॉगमध्ये आलाय. तर आता मी मंदिरात तर मला शूट करायला मिळणार नाहीये. तर मी आत्ताच तुम्हाला मी देवी आईसाठी कुठल्या छान छान साड्या घेतल्यात ना ते दाखवते. म्हणजे साड्या म्हणजे ॲक्च्युली मी एक साडी घेतलेली आहे आणि माझ्या भाचीने एक साडी देवी आईसाठी घेतलेली आहे. तर त्या दोन्ही साड्यांची ओटी मी भरणार आहे. तर ते दाखवते तुम्हाला. तर ह्या आहेत त्या दोन साड्या. ही ग्रीन साडी एक घेतलेली आहे, ही भाचीने चूज केली आहे देवी आईसाठी. आणि ही मी घेतलेली आहे. ही मला विथ ब्लाऊज पीस मला आवडली. अशी सॉफ्ट छान आहे, अशी सॉफ्ट सिल्कमध्ये. आणि हा ब्लाऊज पीस आहे, छान वाटतो आहे ना. तर ही साडी एक मी घेतली आहे. असं ब्लू पदर, असं हे गोंडे ब्लू पदर आणि येलो साडी असं कॉम्बिनेशनमध्ये आहे. तर ह्या दोन साड्या देवी आईला अर्पण करायच्या आहेत आज. तर मी आता चाललो मंदिरामध्ये. ओके, तर मंदिरात तर मला शूट करायला मिळणार नाही आहे. त्यामुळे मी मंदिरातलं तर दाखवू शकत नाही आहे काय आहे ते. बघू तरी आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न करीन. आजूबाजूचं दाखवीनच, थोडंसं शॉपिंग वगैरे आणि तिकडे काय काय मिळतं मंदिराच्या आजूबाजूला. तर ते आता गजरा वगैरे मला घालायचं आहे. गजरा देवी आईसाठी सुद्धा घ्यायचा आहे, माझ्यासाठी सुद्धा छोटासा एक घेईन. चला मग निघते, बाय बाय. तर हे आहे ते हॉटेल जिथे आम्ही स्टे केलेलं आहे. तर ह्या हॉटेलमध्ये आम्ही 4 दिवस राहणार आहोत. तर सकाळीच 6:30 वाजता आम्ही निघालो आहोत देवीची ओटी भरायला. बाहेरचं वातावरण दाखवते तुम्हाला, बघू शकता. नुकतंच उजाडलं आहे. पहाटेचे 6:30 म्हणजे सकाळचे 6:30 झालेले आहेत. तर आता आम्हाला देवीसाठी गजरे घ्यायचे होते. आता आम्ही इथे गजरे घेतो आहे. तर मंदिराच्या बाहेरच छान गजरे विकणारा माणूस एक उभा होता. छान छान गजरे होते तिकडे. तर म्हटलं आता देवी आईसाठी आणि माझ्यासाठी एक छोटासा गजरा घेते. साधारण 1 तास ते 1.5 तास. आणि हे कसे? हा 20 रुपये, 50चे 3 देतो. ठीक आहे, 3 हे काय करू, पॅक करू? मारणार कुठला, देवीला कुठला देणार आहे? नाही नाही, काय करू आता. हा एक देवीला घेते. ह्याच्यातला एक छोटा तुकडा घालायला द्या मला. बघा, हां एवढा घाला, हा देवीला द्या अखंड. बरं चालेल. आता गजरे वगैरे घेऊन झाल्यानंतर म्हटलं ओट्या वगैरे तयार करून घेऊया. म्हणजेच ताटात व्यवस्थित मांडून घेतले. मग नारळ वगैरे मी काही नेले नव्हते, म्हणून मग इथून नारळ, बांगड्या वगैरे असं ओटीचं सगळं साहित्य ह्यांच्याकडून, दुकानदारांकडून घेतलं. आणि मग अशी व्यवस्थित ताटं माझ्या साड्या वगैरे त्याच्यामध्ये ओटीच्या त्याच्यामध्ये ठेवून व्यवस्थित ओटीचं सामान लावून घेतलं त्यांच्याकडून. ब्लाउज पीस त्याला नव्हता ब्लाऊज करायला. ते 2 तुकडे करायला हवे. करतील ना, त्यावर एक ओटी देऊ ना. हां, नारळ, ब्लाऊज पीस जसं ते दिलं तसंच तिकडे राहून दे, पण द्या. त्याला हे झालं ना मॅच. त्याच्यात ठेवल्या बांगड्या. त्यात पण आहे. त्यांना जरा गजऱ्याचे 2 तुकडे करून द्या. म्हणजे हां, अशी ओटीची ताटं वगैरे सगळी व्यवस्थित हे करून आम्ही दर्शनाच्या रांगेकडे निघालो. आता इथे आम्हाला आमचे मोबाईल स्विच ऑफ करून पर्समध्ये ठेवावे लागले, कारण का आतमध्ये बिलकुल अलाउड नाही आहे शूट वगैरे करायला. त्यामुळे मग पुढचं काही शूट करता आलं नाही. बाकी आमचं दर्शन वगैरे अगदी खूप व्यवस्थित झालं. सकाळी आमचं निर्वासित
देवीचं दर्शन खूप छान झालं. थोडा वेळ हॉटेलवर आराम केला आम्ही आणि आता आम्ही चाललोय खिद्रापूरला. तर खिद्रापूर हे अंबाबाईच्या मंदिरापासून साधारण 60 किलोमीटर अंतरावर आहे. तर आम्ही अशी रिक्षा केली होती, रिक्षानेच आम्ही खिद्रापूरला गेलो. खिद्रापूर इथे शंकराचं फार प्राचीन असं एक मंदिर आहे, कोपेश्वर मंदिर असं म्हटलं जातं त्याला. तर खूप सुंदर असं मंदिर आहे. तर ते बघण्यासाठी आता आम्ही निघालो आहोत. तर ही अशी आमची जर्नी होती. चारी बाजूंनी मस्त अगदी हिरवळ दिसत होती आम्हाला आणि छान शेती होती, ऊसाची वगैरे लागवड केलेली होती. तर ते बघत जातानाही अगदी प्रवासाचा खूप छान आनंद घेत आम्ही गेलो. मस्त वाटत होतं, अगदी छान आल्हाददायी असं वातावरणही होतं. खूप जास्त थंडीही नव्हती. ढगाळ वातावरणामुळे ना थोडंसं क्लायमेट चेंज झालं होतं. थंडी थोडी कमी होती, पण तरीसुद्धा वातावरणात गारवा होता. पण ऊन तेवढं नव्हतं, त्यामुळे प्रवास करायला तशी मजाच येत होती, ऊन जास्त नसल्यामुळे. आता आम्ही पोचलेलो आहोत खिद्रापूर इथे कोपिनेश्वर मंदिरात. तर हा आहे मंदिराचा एंट्रन्स. म्हणजे ही ॲक्च्युली ही मोठी अशी कंपाऊंड वॉल आहे आणि तिथून एंट्रन्स आहे. खूपच सुंदर वाटत होतं. मंदिराच्या आतमध्ये जेव्हा मी एंटर केलं ना, तेव्हा मी अक्षरशः त्याचं सौंदर्य पाहून अवाकच झाले. ॲक्च्युली आम्ही तिघंही अगदी अवाक झालो होतो ते सौंदर्य बघून मंदिराचं. खरंच बांधणारेने इतकं अप्रतिम बांधलं होतं हे मंदिर, आणि तेही शेकडो वर्षांपूर्वी. हे एवढं चांगलं कन्स्ट्रक्शन तुम्हाला आत गेल्यानंतर, आता हे मी जेव्हा दाखवेन ना तेव्हा तुम्हालाही कळेल की हे अक्षरशः म्हणजे एक अद्भुत नमुना आहे हा आर्किटेक्चरचा. पाहिलं, हा आहे मंदिराचा सभामंडप. पाहिलं ना, आणि त्याचं छत ना हे असं हॉलो आहे, म्हणजे त्यातून आपल्याला पूर्ण आकाश असं दिसतं. आणि असं म्हटलं जातं की पौर्णिमाचा चंद्र जो आहे तो आपल्याला अगदी ह्याच्या मधोमध असा बघायला मिळतो. तर तेव्हाचं हे आर्किटेक्चर, म्हणजे त्यांना ही कल्पनाच कशी सुचली असावी, मला खरोखर आश्चर्य वाटतं हे म्हणजे त्या लोकांचं पूर्वीच्या. खरोखर एकदा तरी हे मंदिर प्रत्यक्षात पाहावंच असं ह्याचं आर्किटेक्चर आहे. आणि बघितल्यावर खरोखर आपल्या डोळ्यांचं अगदी पारणं फिटतं. एक अलौकिक अशी अनुभूती आहे हे मंदिर पाहणं, प्रत्यक्षात पाहणं. म्हणजे खरोखर खूप सुंदर मंदिर आहे. तुम्ही पाहू शकता दगडामध्ये किती सुंदर कोरीव काम केलेलं आहे. पहा किती खांब बनवलेले आहे ते एका दगडामध्ये. या सभामंडपानंतर मंदिराचा गाभारा लागतो आणि तिथे शंकराची पिंड आहे. तर आतमध्ये तर व्हिडिओ शूट करायला परवानगी नसल्यामुळे तिथे शूट केलेलं नाही आहे. पण ओव्हरऑल मी तुम्हाला बाहेरूनच हे मंदिर दाखवते. खरोखर खूप छान मंदिर आहे. एकदा तरी आयुष्यात बघायलाच हवं असं आहे हे मंदिर. आणि आपल्या भारतात इतक्या सुंदर सुंदर कलाकृती आहेत आणि त्या बघितल्याच पाहिजेत असं मला तरी वाटतं.
सुट्ट्यांचे दिवस असल्यामुळे बरेच पर्यटकही इथे भेट देण्यासाठी आले होते. तशी इथे पर्यटकांची गर्दी होतच असते. सुंदर अशा नयनरम्य मंदिराचं सौंदर्य आमच्या मनात आणि डोळ्यांमध्ये समावत घेत आम्ही खिद्रापूरवरून निघालो. खिद्रापूरवरून येता येता आम्ही आलेलो आहोत नृसिंहवाडीला, म्हणजेच नरसोबाची वाडी. नरसोबाची वाडी हे श्री दत्तात्रेयांचं जागृत असं देवस्थान आहे. श्री दत्तात्रेयांचा अवतार असणारे नरसिंह सरस्वती या ठिकाणी 12 वर्ष वास्तव्यास असल्याचं सांगितलं जातं आणि त्यांनी या नदीच्या काठी तपश्चर्याही केल्याचं सांगितलं जातं. कृष्णा पंचगंगेच्या तीरावर हे मंदिर बांधलेलं आहे. ही जी नदी दिसते ना, तीच कृष्णा पंचगंगा नदी. पासून लाईन आहे. पाय धुवून यायचं पहिले. अशा प्रकारे लोक इथे नदीमध्ये पाय वगैरे धुवून नंतर मग देवाचं दर्शन घ्यायला येत असतात. आणि ॲज युजल मंदिराचं शूट मला करता येणार नाही, त्यामुळे मी हा बाहेरचाच परिसर तुम्हाला आता दाखवते. तर इथे श्री दत्तात्रेयांचं दर्शन वगैरे घेतल्यानंतर आम्ही आमच्या हॉटेलवर परत आलो कोल्हापुरात. तर माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलंच होतं की 25 डिसेंबर आमच्यासाठी खूप स्पेशल आहे. तर ते का स्पेशल आहे ते सुद्धा आता तुम्हाला रिव्हील करते मी, कारण का 25 डिसेंबरला असतो आमचा लग्नाचा वाढदिवस. त्यामुळे 25 डिसेंबर आम्हाला खूप स्पेशल आहे आमच्यासाठी. तर त्यामुळेच ॲक्च्युली आम्ही ही ट्रिप म्हणजे माझ्या मिस्टरांनी अरेंज केली होती. माझ्यासाठी सरप्राईज होतं. मला बरेच म्हणजे 1.5-2 वर्षांपासून माझ्या मनात होतं महालक्ष्मी आईचं दर्शन घ्यायचं माझं चाललंच होतं आणि ही सरप्राईज ट्रिप माझ्यासाठी मिस्टरांनी त्यामुळे अरेंज केली आजच्या दिवशी 25 डिसेंबरला. त्यामुळे ठीक आहे. तर आता सकाळपासून आमचं सगळं महालक्ष्मी देवीचं दर्शन झालेलं आहे, खिद्रापूर करून झालेलं आहे, नरसोबाची वाडी सुद्धा झालेली आहे आणि आता आम्ही आमची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायला बाहेर चाललेलो आहोत हॉटेलमध्ये. चला तर मग आम्ही असे रेडी झालोत. मी आहे तोच ड्रेस कंटिन्यू केलेला आहे. चेंज करायचं होतं ॲक्च्युली, पण आता फिरून फिरून खूप कंटाळा आलाय. ॲट द एंड मी ठरवलं की राहू दे, हाच ड्रेस कंटिन्यू करायचा आणि निघायचं. आता भूक पण खूप लागली आहे आम्हाला तिघांना, त्यामुळे आम्ही जेवायला आता बाहेर निघतोय. चला तर मग.
तर बर्थडे केक म्हणून आता आम्ही ह्या 2 पेस्ट्रीज घेऊन आलेलो आहोत. हॉटेलवरच कापणार आहोत ह्या पेस्ट्रीज. पांढरा रस्सा, तांबडा रस्सा, अंडा करी, मटन मसाला, चपाती. कांदा ऑलरेडी जेवायला सुरुवात केलेली आहे. आणि असं साधंसं छोटंसं असं आमचं एक सेलिब्रेशन ॲनिव्हर्सरीचं हॉटेलमध्येच पार पडलं कोल्हापुरामध्ये. तर आता तुम्हाला अजून बरंच काही दाखवायचं आहे, पण त्यासाठी तुम्हाला माझा पुढचा व्लॉग बघायला लागेल, कारण का अजून 2 दिवस आम्ही कोल्हापुरातच आहोत. तर पुढचा व्लॉग नक्की बघा. भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.